समृद्धी अपघातावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 5 लाख मदत म्हणजे मजुरांची थट्टा. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रूपम घुगे यांचा सरकारवर हल्लाबोल. 25 ते 30 लाख मदत व नोकरीची मागणी. महिला मजुरांच्या मजुरीत मोठा घोटाळ्याचा आरोप. जालन्यातील समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. जालना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रूपम रमेश घुगे यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 5 लाख रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप केला. अत्यंत गरीब कुटुंबातील मजुरी करणाऱ्या महिलांचा मृत्यू झाला असताना सरकारकडून केवळ 5 लाखांची मदत देणं म्हणजेच त्यांच्या दुःखाची थट्टा असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. घुगे यांनी पुढे सांगितले की एकीकडे विमान दुर्घटनेतील मृतांना कोटींची मदत दिली जाते, मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांसाठी फक्त 5 लाखांची घोषणा करण्यात आली. वाढती महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर लक्षात घेता ही मदत अपुरी असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासोबतच मृत महिलांच्या कुटुंबियांना समृद्धी महामार्ग प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदारावर गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की रजिस्टरमध्ये 784 रुपये रोजंदारी दाखवली जात असताना महिलांना फक्त 300 रुपये दिले जात होते. उर्वरित रक्कम कोणाच्या खिशात जात होती असा सवाल त्यांनी उपस्थित करून कंत्राटदारानं मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. याशिवाय जालन्याचे पालकमंत्री यांनी त्यांच्या विशेष निधीतून मदत द्यावी, तसेच राज्य सरकारनं किमान 25 ते 30 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. स्थानिक आमदार आणि नेत्यांनीही या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान शिवसेनेच्या रूपम घुगे यांच्या वक्तव्यामुळे समृद्धी अपघात प्रकरणाला आता भ्रष्टाचार आणि राजकीय वादाचं स्वरूप प्राप्त झालं असून पुढील काळात या मुद्द्यावर आणखी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम काल समृद्धी महामार्गावरती जो प्रकार घडलाय, जो ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामध्ये 8 महिलांची जी दुर्दैवी मृत्यू झालाय जालना जिल्ह्यामध्ये, त्याबद्दल मी जिल्हा प्रमुख महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. आज मी इथे येऊन आता त्यांच्या नातेवाईकांशी बोलले, सगळ्यांना भेटले. आज सरकार म्हणतंय की आम्ही 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. खरंच आजच्या दैनंदिन जीवनामध्ये 5 लाख रुपये यांना अनुदान हे योग्य आहे का? आज तुम्ही इंधनाचे, त्यानंतर पेट्रोलचे, गॅसचे एवढे भाव वाढवून ठेवलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक महिला ही आपलं घर चालवत होती, प्रत्येक महिला ही मुख्य होती घरातनं. त्यांनी आज रोजी स्वतःच्या त्यांच्या पैशावरती पूर्ण घर चालवलं. आज त्यांच्या मुलांनी काय करावं? 5 लाखामध्ये खरंच पूर्ण आयुष्य काढू शकतात का? त्यामुळे माझं श्री देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री यांना अशी मागणी आहे की कमीत कमी यांना 25 ते 30 लाख रुपये आपण हे दिले पाहिजे प्रत्येकी एका महिलेला. कारण की आज जर महिला जर सुरक्षित नसेल, महिलाला जर तेवढं संरक्षण किंवा कव्हरेज नसेल, तर महिलांनी आज घराच्या बाहेर काम करावं की नाही करावं हा इथे प्रश्न उद्भवतो. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार होता त्यांनी यांचे PF काढलेले आहेत का? त्यांनी यांच्या ह्या सर्व महिलांसाठी इन्शुरन्स काढलेला आहे का? त्यांच्या विम्याचे पैसे कुठे गेले? त्यांना आता मी बघितलं GR मध्ये 783 रुपये एवढा रोजगार त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांना फक्त 300 रुपये रोजगार देण्यात येत होता. तर बाकीचे 400-450 रुपयांचं काय? तर ते पैसे कुठे गेले? तर हे सरकारने याची सखोल चौकशी करायला पाहिजे. कारण की समृद्धी महामार्ग हा मुंबईपासून नागपूरपर्यंत आहे. आज या 8 महिलांची घटना घडल्यामुळे आपल्याला दिसतंय, पण अशाच घटना किंवा अशाच कितीतरी महिला या समृद्धी महामार्गावरती काम करत असतील, तर आज त्यांच्या सुरक्षिततेचं काय? त्यांनी हेल्मेट घातलं होतं का? त्यांनी रेडियम जॅकेट घातलं होतं का? हे बघायचं काम कुणाचं आहे? सरकारने याची सखोल चौकशी करावी आणि प्रत्येक महिलेला न्याय द्यावा. कारण की 5 लाख मला नाही वाटत एका व्यक्तीला हे पुरेसे आहेत. एका घरातल्या 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे, एका घरातल्या 2 महिलांचा आहे, एकटी महिला होती हातगावची. तर ह्या सगळ्या महिलांच्या कुटुंबांनी आज कुठे जावं, कोणाला न्याय मागावा? त्यामुळे मी सरकारला ही विनंती करते की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांची सखोल चौकशी करावी. त्यांना त्यांचे PF आणि इन्शुरन्सच्या विषयी हा पूर्ण आम्हाला सगळ्यांना राईट टू इन्फॉर्मेशन करून
ह्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सगळ्या गोष्टी उघडकीस कराव्या आणि त्यांच्या घरच्यांना न्याय द्यावा ही मी सरकारला विनंती करते. आज जर एखादं विमानाचं जर अपघात झाला तर त्या लोकांना 1 कोटीचा तुम्ही विमा देताय, 1 कोटीचं अनुदान देताय आणि आज समृद्धी महामार्गावरती सामान्य कुटुंबातील जर एखादी व्यक्ती काम करतीये तर त्यांना तुम्ही 5 लाख देताय. हा कोणता न्याय? 95 लाख तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही विमानासाठी देताय का? ते तर श्रीमंत लोक आहे जे विमानाने काम फिरताय, त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते विमानाने फिरताय. पण जे आज दैनंदिन जीवनामध्ये लेबर लोक रोडवरती काम करताय, आज त्यांचं काय? याचा न्याय आणि याचं उत्तर हे सरकारने देणं अपेक्षित आहे. जे मृत्युमुखी पडलेत महिला त्यांच्या नातेवाईकांनी पालकमंत्र्यांच्या बाबत सुद्धा रोष व्यक्त केला. त्यांनी काही स्टेटमेंट वगैरे दिलं नाही. पालकमंत्री काय म्हणतात? आज जालना जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय, इथले जे काही स्थानिक आमदार असतील, पालकमंत्री असतील, इथले जे काही पुढारी नेते असतील, त्यांचं आज रोजी काम आहे या कुटुंबाला येऊन आधार देणं, यांच्यासाठी येऊन इथे उभं राहणं, हे सगळ्यांचं काम आहे आणि सरकारने या गोष्टीचं उत्तर हे दिलंच पाहिजे. आज रोजी ज्या महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांची मुलं आहेत, काही महिलांची मुलं हे छोटे आहेत, कोणाचे नवरे वारलेले आहेत, तर त्यांच्या मुलांना ह्या सरकारने समृद्धी महामार्गावरती, स्टोलवरती म्हणा किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये यांना रुजू करण्यात यावं आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरी ही देण्यात यावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.